हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। तर मित्रांनो, सकाळ झालेला आहे, सकाळचे 10:30 वाजलेला आहे। आहो गेलते औषध मारायला 6 वाजता, सकाळी 6 वाजता निघून गेलते। चहा नाही, पाणी नाही, नाश्ता नाही, काय नाही। तर मी त्यांच्यासाठी आता चहा लावलेला आहे, बघू शकता नाश्ता। म्हणजे 10:30 वाजले, ते तुम्हाला वाटेल की एवढा उशिरा नाश्ता ताईंनी चहा लावलेला आहे। तर खरं सांगू तर मला पण उशीर झालता नाश्ता बनवायला। आणि काल आम्ही गेलो तर रानात काम करायला, टोमॅटोचे रोप लावायला, तर खूप कंटाळा आलता, त्यामुळे झोपून उशिरा उठली मी। आणि आता होसाठी चहा लावलेला आहे, नाश्ता आहे, बघू शकता। आणि मित्रांनो, माझा अवतार बघा कसा झालेला आहे। पण माझ्या अवतारावर नको जाऊ मित्रांनो, खूपच उशीर झालेला आहे, त्यामुळे मी घाई असंच चाललेला आहे। देवपूजा केलं, देवपूजा करून लगेच मी नाश्ता बनवला, नाश्ता बनवून आणि घेऊन चालले ते आहोसाठी। आता ऊसामध्ये एवढं म्हणजे गवत पण आहे, आणि ऊसामध्ये ऊसात चालून म्हणजे लय अवघड आहे, काय सांगू, काय बोलू मी। तर मित्रांनो, ऊस लय कापले, तोंडाना लयच कापत होता। तर खरं सांगू तर माझ्या अवतारावर नको जाऊ मित्रांनो, काय झालं, खूपच उशीर झालेला आहे। आहो 6 वाजता गेलता, 20 टाकी औषध मारायचे मित्रांनो, दुसऱ्याच्या शेतात गेले ते 20 टाकी औषध मारायचं, आणि ते ना खाता म्हणजे काहीच खाऊन गेले नाही। त्यामुळे मला वाटलं चला नाश्ता बनवूया आणि आहोशती घेऊन जाऊया। हे बघा पिशवी, तुम्ही बघत असाल हातात, काय काय घेऊन चालले ते नाश्त्यामध्ये, चला तुम्हाला दाखवते। जास्त काय नाही आहे, पण तुम्ही बघून खुश होणार, म्हणजे तुम्हाला भारी वाटेल की ताईंनी मस्त नाश्ता घेऊन आले ते। तर मी फोन केला आहोला की कुठं आहे, कोणते रानात आहे, तर ते आहो सांगितले, मग तिकडेच चालले ते मित्रांनो मी। आणि मी एकटी चालले, मला भीती पण वाटते, कोणीच दिसाय नाही। बघू आता आहो कुठं आहे। हां, पुढं आहे, मी रास्ता विसरली मित्रांनो, काय सांगू तुम्हाला। तर मित्रांनो, आता आहो सापडलेत, म्हणजे हरवले होते, आता सापडलेत, दिसलेत मला। तिकडून त्या कोपऱ्यात होती ना मी, तेव्हाच मला बॅलर दिसला, आहोंनी फोन केलता की निळा बॅलर आहे, तिथं मी आहे। तर मी आले इकडे बघा बॅलरपाशी, पण आहो आत गेलेत औषध माराय। हे बघा पांढरी पिशवी, बादली, औषध खळून ठेवले ते, पाणी। तर आहो गेले ते आत, आता औषध मारून आल्या तर नाश्ता करायला देते। आणि खूप कंटाळा आला मला मम्मी मित्रांनो, खरं सांगू तर लय पट मी आली। मला वाटलं की औषध मारून आहो घरी यायचे, मग मी नाश्ता घेऊन जायचे। आता काय करू, खरं सांगू तर अजून मी पण काही खाल्ला नाही, पिली नाही, म्हणजे काहीच नाही, पाणीचं थेंब सुद्धा पिलेलं आहे। हो, देवपूजा केला आणि लगेच मी नाश्ता बनवली, म्हणजे देवपूजा झाल्यानंतर नाश्ता बनवली, नाश्ता बनल्यानंतर लगेच मी डब्बा पॅक केला आणि लगेच निघून आली। आता बघू आहो कुठं आहेत, मला लय ताण लागले ते, एवढं जोरात आली ना पटापट लवकर, लय ऊन पण लागते, थोडं नॉर्मल ऊन आहे, गरम होत आहे। बघू आता आहो येतात ते। तर मित्रांनो, आता आहो आले ते बाहेर, हे बघू शकता, औषध मारून आले ते, पाटणीव पंप, तोंडन बिदन एकदम पॅक। हाय रे मम्मी, एकटे करमते का हो, काय हो, काहीच नाही, कुणीच नाही इथं। कुणाला घेऊन यायच्या, या इकडे मित्रांनो, कोणाला घेऊन यायचं, बायकोला। बाई खरं सांगू तर मित्रांनो, घरी पण कामं असते, नाही तर मी आली असती सोबत, खरंच। बघा किती अवघड आहे ना। या आधी पाणी पिया, पाण्याची बाटली पण नसेल आणला, ताण नव्हती का लागली, पाणी असेल हीच पियात असेल, मला माहिती आहे। धरा पाण्याची बाटली, किती
टाकी राहिलाय? एवढं तुकट राहिलं. किती किती टाकी? 15 टाकी. आता 5 राहिले का? अयो वर ना किती लांब आहे. हात कसं बस चमचा आणला असेल. हा आणले की. अजय दादा तुमच्या ऐका, म्हणजे तुमचं ख्वाईस पूर्ण झालाय पूर्ण. तुम्ही म्हणत होता ना अजय दादा औषध मारताना तोंड बांधत नाही, हातात हँड ग्लोव्ह घालत नाही. हे बघ सगळं आज पॅक झालते आहो. नाही पण आता औषध मारा सोडून द्यायचं. हा ना. लोक फसवतात आतमध्ये सगळं गवत आहे डोक्याच्या वर हा आणि औषध मारा 80 रुपयाने. कसं परवडायचं आपल्याला? त्यापेक्षा नाही मारलेलं बरं. ते बरोबर आहे मित्रांनो. एक सांगू का, 90 रुपया 100 रुपये सांगितलं ना तर अरे एवढे पैसे घेताय. आणि औषध बघा आत म्हणजे कोण शिरून जाऊन बघताय. आता आहो तुमच्या पण चूक आहे. तुम्हाला आधीच बघायला पाहिजे असं. पण आतमध्ये शिरून कसं बघणार प्रत्येक शरीरात? ते पण खरं आहे. मोठं मोठं गवत आहे ना. लय मोठं गवत आहे. आपल्या उसातून सुद्धा एवढं गवत नाही. आणि बूट नाही घालून आला आज बाई. बुट घातलेलं चालतच आहे ना आतमध्ये. हा चिखल आहे ना. दे सोडून जाऊ दे, आपले आपले काम बघायच्या. बघा मित्रांनो, दुसऱ्याच्या शेतात आला तर असंच होतं. सांगत नाही लोक की एवढं गवत आहे तेवढं गवत आहे. 80 रुपयाला परवडत नाही एवढं मोठे मोठे. दोन्ही हातात फरक बघ. लाल झालंय पूर्ण. पाटणीचे वेगळंच. हे बघ इकडं. अयो पांढराच झालं हे. बघा मित्रांनो हात कसं झाले ते आहोच्या. गोरा व्हायला लागलो. गोरा नाही, औषधाने हे झाले ते. काय काय आणले एवढं कसं? जस्ट काय नाही पण सगळं औषध मारा आला का म्हणतात, जेवायला इकडे लोक म्हणतात. मग अच्छा सकाळी काय खाऊन आले बाबा ते सांगा बरं. काय वाजते घर घर. अयो पोहा. लिंबू आहे वही चुमारी. पोहा, लिंबू, चहा, पाणी, कप सगळं बाहेर काढा. मी पण पाणी सुद्धा पिले नाही माहिती का मित्रांनो. अहो काय म्हणतात लोक, बघितलं काय म्हणतील की जेवायला आलाय की कामाला आलाय. पण तुम्ही सांगा सकाळी काय खाऊन आले ते विचारा बरं. काय खाऊन आलो? रबडी. रबडी. काहीच खाऊन नाही आले ते मित्रांनो. त्यामुळे मी लय गाय करून मी यांच्यासाठी घेऊन आले ते. मी काय सांगू, पाणी सुद्धा पिले नाही कारण की मला वाटलं अहो काहीच नाही. आता माझं चूक होतं, मी उशिरा का उठली मित्रांनो. खरं सांगू तर काल टोमॅटोचं रोपं लावलं ना त्यामुळे म्हणजे उशीर झाला आणि लईच असं कंटाळा आलता. बस मला 2च कप आणली असं मला वाटते. मोजून नाही आणलं पण आणली तसं. चल बस खाली खा एक कप पाणी घेते. चमचा बरं झाला आणला. मला लक्षच होतं त्यामुळं एक लक्षात नाही आणलं. मला चमचा हाताने कसा खाणार, औषध मारलंय. बुट आहे पार तिकडे त्या बांधाला. त्याच काढून दिलं वय. हे बघा मित्रांनो पोहे बनवले होते मी. आवसाठी सांबार लागते पोहेमध्ये पण मी सांबार नाही लिंबू आणलाय. खा घे. खात्या डब्यातलं नको. घरी भरपूर आहे मित्रांनो. मी आवसाठी आणले ते म्हणतात तू खा. उसातलं औषध मारा घ्यायचं नाही, माळव्याचं घ्यायचं. गावात वाढले ह्या उसाच्या वर. बापरे मम्मी आता तर बरं वाटते मित्रांनो. पाणी प्यायल्यानंतर बरं वाटते. या तुम्ही पण पोहे खायला तर भारी वाटते. आहोले पोहे दिलाय. आता मी चहा घेते मित्रांनो. आणि माझ्या पोरं एकटी घरी आहे. आई पण गेले ते दारेवरती. ऊसाच्या दार धरले ते आई. आणि आहो औषध मारा मी आणि पोरं घरी होते आज. तर मी म्हणलं चला जाऊया नाश्ता घेऊन. पोरांना सांगून आले ते की पप्पाला मी नाश्ता चहा लावलाय. तर आता इथून जायचे मला घरी पटकन. आहोचं औषध राहिले ते 5 टाकी मारायचे. आहो येईन मागणं. गणपती उजवीतला का? हां लय भारी चांगलं आहे की. तर मित्रांनो आत्या बायकोनी माझ्यासाठी काय काय आणलेलं ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच. मी सकाळी आलोय 6 वाजता.
6 वाजल्यापासून आत्तापर्यंत 15-16 टाके मारलेले असतील आणि आता राहिलेले औषध मारून एवढं तुकडं मारून जाणारच आहे. पण बायकोने काय काय आणलं तुम्हाला? पाणी, चहा, पोहे, लिंबू, मीठ चमचा आणि आली कुठून? तो का तिकडून नारळाची झाडं दिसतात तिथनं चालत आली इकडे मित्रांनो. लय लांब पडलं हो, लय पटापट आली ऊस तोंडावर आणि मित्रांनो कापलं. आता मी हे शेवटच औषध मारणार आहे. औषध मारायचं बंद करणार आहे कारण की लोक खोटं बोलतात लय. ऊसामध्ये डोके इतकं गव्हातून औषध मारा आतमध्ये गेल्यावर कळतंय आणि त्यातनं आपण घ्यायचं 70-80 रुपयांनी पैसे आणि त्यांना म्हणलं का नाही 90 रुपये 100 रुपये टाकी, त्यांना वाटतं की अरे लय जगा वेगळा रेट घेतोय. पण आपण प्रत्येक सरी मारतो, कधी गवत नाही जळलं तर पैंज लागली आपली. प्रत्येक सरी मारून सुद्धा आपल्याला असं चुकीचं लोक बोलतात. त्यामुळे आपण आता शक्यतो मारायचं बंद करायचं. आपलं एक काम दुसरं काहीतरी करायचं. पण असं काम आता पण आपल्याकडेच एवढं रान आहे, दुसऱ्याच्या वाट्याने घेतले तेच करायचं ना. 5 एकर आहे तेच करायचं. आता मामाच्यातच औषध मारायचं खाडीमाच्यात. आता हे झालं ना आपलं खाडीमाचं औषध मारायचं, आपलं घरचं गणूभाऊचं, बस सगळ्याला राम राम. कारण की घेतल्यानंतर पस्तावा होतोय. तर मित्रांनो आता मी चालले ते घरी. नाश्ता झालाय, सगळं झालं. अजून 5 पंप राहिले ते औषध मारायचं. आणि मी ह्याच्या आधी मी सोबत येत होती टाकी उचलायला, पण आता टाकीवर ठेवूनच पंप उचलतात ते. तर आता मी घरी चालले ते बघा. नाश्ता झालाय, सोबत मी नाश्ता केलाय. मला पण भारी वाटलं, म्हणजे एकटी मला खाऊ वाटत नाही. आणि पण जर घरी एकटंच राहिलं ना तर माझ्याशिवाय ते पण काही खात नाही आणि त्यांच्याशिवाय मी पण नाही खात. म्हणजे दोघं संकटच खात असते. आणि कुठं जर गेला ना औषध माराय, घरी आला तेव्हाच आम्ही दोघं नाश्ता किंवा जेवण करत असते. तर आता भारी वाटलं. आणि आता किती टाकी राहिले हो? 5-6 राहिलेत. 5-6 टाकी राहिले ते. तरी मी घरी चालले, पण मला करमायचे नाही. येतोच मी तू घरी पोहोचोस तर मी येतोय. तुम्ही या, तोपर्यंत मी काहीतरी काम उरकून घेते. आणि आपले जायच्यात तिथं वापा वडाय आका गेली असेल. मकाचा वापा ओढायच्यात आज उद्याच्याला, म्हणजे भिजवायला टेन्शन नाही परवा दिवसाला. हा मित्रांनो आई गेले ते आता, म्हणजे पाणी लावून तसंच मकाच्या वापा ओढायचे. तर आता मी पण चालले ते घरी. तर हा व्हिडिओ इथं सेंड करते मित्रांनो. घरी चालले ते, घरी पण भरपूर काम आहे. तर आजचे ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. बाय. UP अँड महाराष्ट्र लव जोडी कपलला सपोर्ट करा. बाय बाय.